नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, रासायनिक तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयसीटी मुंबई यांच्या मार्फत या वॅकन्सीज निघालेल्या आहे. टीचिंग नॉन टीचिंग पदांसाठी ह्या वॅकन्सीज असणार आहे. परमनंट अशी ही भरती निघालेली आहे. बंपर अशी भरती निघालेली आहे. जर मित्रांनो 2024 मध्ये तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे आहे, परमनंट जॉब पाहिजे आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातच जॉब पाहिजे आहे, तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता. पगार देखील तुम्हाला पदानुसार या ठिकाणी खूप चांगला मिळणार आहे. पदानुसार तुम्ही तुमचं वय या ठिकाणी चेक करू शकता. अर्ज करण्यासाठी 16 एप्रिल 2024 ही तुमची शेवटची तारीख असणार आहे. तर मित्रांनो, कोण अर्ज करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असणार आहे, त्यानंतर परीक्षा शुल्क किती असणार आहे, हे सर्व काही डिटेल्समध्ये आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी बनवत असतो, घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या मार्फत या वॅकन्सीज निघालेल्या आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. मित्रांनो, टीचिंग पोस्टसाठी या वॅकन्सीज असणार आहे. यामध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसरच्या वॅकन्सीज निघालेल्या आहे. जालना हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. परमनंट बेसिसवरती या वॅकन्सी असणार आहे, म्हणजे परमनंट जॉब असणार आहे. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 15 एप्रिल 2024 पर्यंत हे जे पोर्टल दिले आहे, या पोर्टलवरती जाऊन अप्लिकेशन करायचं आहे. अप्लिकेशन केल्यानंतर अप्लिकेशनची प्रिंटआउट घेऊन त्याबरोबर 3 तुम्हाला डॉक्युमेंटचे सेट रेडी करायचे आहे अटेस्टेड करून, आणि ते तुम्हाला 20 एप्रिल 2024 पर्यंत दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, कोणकोणत्या ब्रांचेससाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे, डिजिग्नेशन काय असणार आहे, तुमचा पगार किती तुम्हाला मिळणार आहे, हे सर्व तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. किती पोस्ट असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. यामध्ये केमिकल इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजीपासून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, लायब्ररी यासारख्या महत्वपूर्ण पदांसाठी वॅकन्सी निघालेल्या आहेत. त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. यामध्ये प्रोफेसर पदाच्या 7, असोसिएट प्रोफेसर पदाच्या 13 आणि असिस्टंट प्रोफेसर पदाच्या 41 अशा एकूण 61 पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे. त्याचे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मित्रांनो, प्रोफेसर या पदाला अप्लाय करण्यासाठी हे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, या ब्रांचमधनं तुमचं पीएचडी झालेलं असावं आणि 13 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. एज लिमिट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 55 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर दुसरं जे पद आहे असोसिएट प्रोफेसर, या पदासाठी दिलेल्या ब्रांचमधनं तुमचा पीएचडी झालेलं असणं अनिवार्य आहे आणि बरोबर तुमच्याकडे 8 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील असला पाहिजे. 50 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. असिस्टंट प्रोफेसर या पदाची सॅलरी किती असणार आहे तुम्ही चेक करू शकता. या पदाला अप्लाय करण्यासाठी या दिलेल्या ज्या ब्रांच आहे, या ब्रांचमधनं तुमचं पीएचडी झालेलं असावं आणि तुमच्याकडे कोणताही एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेलं नाही आहे, तर फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता, परंतु वय जे आहे तुमचं 45 वर्षापर्यंत असायला हवं. त्यानंतर काही क्वालिफिकेशन डिटेल दिले आहे पदानुसार, तुम्ही ते चेक करू शकता. प्रत्येक पदानुसार काय तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं हे डिटेल्स या ठिकाणी दिले आहे, ते तुम्ही चेक करायचे आहे आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. या इन्स्ट्रक्शन तुम्हाला अप्लाय करायच्या अगोदर डिटेलमध्ये वाचून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. तुम्हाला सर्वप्रथम ही जे वेब पोर्टल दिले आहे, वेब पोर्टलवरती जाऊन 14 मार्च 2024 पासून 15 एप्रिल 2024 पर्यंत अप्लिकेशन करायचं आहे. अप्लिकेशन केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेऊन त्याच्याबरोबर सपोर्टिव्ह डॉक्युमेंटचे 3 सेट अटेस्टेड करून तुम्हाला रेडी करायचे आहे आणि ते 20 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला द रजिस्टर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई इथे पाठवायचे आहे. यामध्ये जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये, तर रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करावं लागणार आहे. जर कुणी सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करत असाल तर त्यांना या पदासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक असणार आहे. बाकी डिटेल्स मित्रांनो तुम्ही ते वाचून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे. त्या अर्जासोबत जे डॉक्युमेंट द्यायचे आहे त्याची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. या डॉक्युमेंटचे 3 सेट तुम्हाला रेडी करून पाठवायचे आहेत आणि यानंतर मित्रांनो, इंटरव्ह्यूच्या वेळेस त्याचे जे ओरिजिनल सर्टिफिकेट आहे ते देखील तुम्हाला दाखवणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, या टीचिंग पदाच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत. या व्यतिरिक्त नॉन टीचिंग पदांच्या देखील वॅकन्सीज आयसीटी मुंबई इथे निघालेल्या आहेत. त्यावरती डिटेल्ड व्हिडिओ मी बनवलेला आहे. हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही वरती आय कार्ड बटनवरती क्लिक करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही हे चेक करू शकता. बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.